बहुचर्चित असलेल्या मुंबईतील कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। वरेडी ते मरीन ड्राईव्ह हे अंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटात पार करता येणार। राज्य मंत्रिमंडळाची आज आणि उद्या पुन्हा बैठक। आचारसंहिता लागण्याआधी राज्य सरकारकडून अनेक प्रकल्पांना मान्यता मिळण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दिल्ली येथे बैठक। प्रत्येक राज्याचे निवडणूक निरीक्षक बैठकीला उपस्थित राहणार। नवी दिल्लीत आज महायुतीचा जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता। भाजप केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक, तर महाराष्ट्रामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह प्रफुल्ल पटेल दिल्लीकडे रवाना। पश्चिम बंगालमध्ये 42 लोकसभा जागेच्या तृणमूल काँग्रेसची यादी जाहीर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरदचंद्र पवार गटाची याचिका। लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी पक्षाला सर्वात मोठा धक्का। निलेश लंके आज करणार शरद पवार गटात प्रवेश। शरद पवारांच्या उपस्थितीत निलेश लंकेंचा होणार प्रवेश। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उद्या महाराष्ट्रात येणार। नंदुरबार जिल्ह्यातून होणार न्याय यात्रेचा राज्यात प्रवेश। राज्यातील 506 प्रकल्पांचं उद्या भूमिपूजन आणि उद्घाटन। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रकल्पाचे लोकार्पण। अमरावती जिल्ह्यातील नॅशनल हायवे क्रमांक 6 या मार्गावर चालणाऱ्या MH14 6955 या क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सवर अज्ञातांकडून रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान गोळीबार। 4 जण जखमी, तर सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।